माझ्या मराठी मित्रांनो, मी कधीही घेतलेला नव्हता अशा एका भावनेचा अनुभव घेतोय की मी विलक्षण संकोचलोय. संकोच हा काय माझा स्थायी भाव नाही आहे. आमचे सोपानदेव म्हणायचे कोणाच्या घरी कोच पाहिला की मला संकोच वाटतो बसायला म्हणून. तो काय असतो याचा अनुभव मला आज आला. इतक्या परमपराक्रमी लोकांच्या मध्ये मला बसताना विलक्षण अवघडल्यासारखं झालेलं आहे. इथे बसलेली माणसं एक 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 पहा काय काय आहेत. मी काय प्रत्येकाचं वर्णनही करणार नाही, त्याची गरज नाही. आता लताच आहे इथे बसलेली. मला जर कोणी विचारलं आकाशात देव आहे का, ते मी सांगेन मला माहिती नाही. मला माहिती एकच की ह्या आकाशामध्ये सूर्य आहे, चंद्र आहे आणि लताचा स्वर आहे. दिवस रात्र कुठली अशी वेळ नाही, कुठला क्षण नाही की लताचा स्वर या जगात कुठून तरी कुठेतरी जात येत असतो. अशी लता मंगेशकर इथे बसलेली आहे. पलीकडे ज्यांना मी गुरुतुल्य मानतो माझ्या नाट्यसृष्टीमध्ये ते मोगर रांगणेकर बसलेले आहेत. बापटने सांगितलं की त्यांच्या कंपनीत मी होतो, त्याला त्यांचा नाईलाज आहे. सांभाळून घेण्याची त्यांची पहिल्यापासूनची वृत्ती आहे, तसं त्यांनी घेतलेलं आहे. इथे जी तेजस्वी मंडळी आहेत, आता आमचे राजाराम बापू आहेत तिथे बसलेले. 103 वर्षाचा तरुण मनुष्य असं यांनी वर्णन केलं होतं. त्यांच्या इतका उत्तम गोंधळ राजकीय माणसाला सुद्धा घालता येत नाही तुम्हाला सांगतो. आपण नेहमी विद्वत्ता म्हणजे प्रखर वगैरे असं बोलत असतो, नेहमी तेजस्वी जळजळीत वगैरे. परंतु ज्यांच्या विद्वत्तेमध्ये शारदीय चांदण्याचा आनंद आपल्याला लाभतो असे आमचे लक्ष्मण शास्त्री जोशी. की विद्वत्ता ही किती शीतल आणि सुंदर असू शकते असं जर कोणी मला विचारलं तर मी सांगेन की तुम्ही लक्ष्मण शास्त्री जोशींच्या सहवासात 1 तास घालवा, म्हणजे तुम्हाला चांदण्यात न्हावून निघाल्यासारखं वाटतं की नाही बघा. नाही वाटलं तर तुम्ही जन्मजन्माचे गलिच्छ आहात असं समजा आणि जा. त्याच्यानंतर शांताराम बापूंच्याबद्दल मी काय सांगू, जे वार्धक्यातही परवते सर म्हणती अशा प्रकारचं शांताराम बापूंचं कर्तृत्व. तुम्हाला सांगतो की लावणी गाणं म्हणजे सामान्य आहे असं समजू नका. एक एक वजन पेलताना त्याला रक्त आटवावं लागतं आणि त्याची समज जाणीव हात करून घ्यावी लागते. जितकी ख्यालाला करून घ्यावी लागते तितकीच लावणी गाताना सुद्धा करून घ्यावी लागते. हा साक्षात्कार ज्यांच्या गाण्यामध्ये आज अनेक वर्ष झाला त्या यमुनाबाई इथे आहेत. अशी सगळे माणसं प्रत्येकाचा गोवारीकर आहेत. हवा तज्ज्ञ असून सुद्धा यांचा हवामान अंदाज बरोबर आला.